गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही आलेलो आहे नाशिक पंचवटीमध्ये. तर आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी नाशिक पंचवटीचा सगळा नजारा आणि सगळं दाखवणार आहे. तर चला तर सुरू करूया. मित्रांनो, हा नाशिक पंचवटीमधील रामकुंडचा एरिया आहे. खूप सारे लोक नाशिक पंचवटीमधील रामकुंडाच्या इथे आपल्या पितरांचे श्राद्ध किंवा त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करण्यासाठी येतात. येथे तुम्हाला भटजी देखील अवेलेबल होतील आणि जर तुम्हाला देखील श्राद्ध करायचे तर तुम्ही ह्या एरियामध्ये येऊ शकता. हे सर्व लोक त्याच्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो, हा जो समोरील एरिया आपल्याला दिसतो आहे त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी गंगा आरती देखील होतात. मित्रांनो, तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला इथे हे बघा, सगळी फ्री पार्किंग आहे. तर एकदा विचारा की मंदिराच्या हा जो रस्ता आहे तिकडून तुम्ही सरळ आलात की एक लेफ्ट मारायला येतो खाली जायला. तर तिथून आलात असा सरळ की इथे तुम्हाला फ्री पार्किंग भेटेल, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हीसाठी. तर ती यूज करू शकता. कुठे पे अँड पार्क करू नका, तेवढे तुमचे पैसे असतील. तेव्हा एक सगळीकडे पार्किंग आहे. पार्किंग एरियाच्या 100 ते 200 मीटर अंतरावरच हे कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे. इथे दर्शन घेतल्यानंतरच तुमच्या पुढच्या भटकंतीला तुम्ही सुरुवात करा. कपालेश्वर महादेवाचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही डाव्या हाताला वळलात की पुढे तुम्हाला एक साईनबोर्ड दिसेल. मित्रांनो, जसे तुम्ही या साईडला याल तुम्हाला हा बोर्ड दिसेल बघा, गोरखनाथ काराम मंदिर, सीतागुफा आणि तपोवन. तर इथून तुम्हाला वर साईडला यायचं आहे. इथून पुढे पार्किंगची सुविधा आहे. चला वर जाऊ. मित्रांनो, तुम्हाला इथे बोर्ड दिसेल. तर इकडून ह्या रोडने सरळ जायचं आहे तुम्हाला. इथे एक मंदिर आहे आणि हा रोड सरळ जातो, जो जातो सीतागुफाच्या इथे. मित्रांनो, त्या रोडने सरळ तुम्ही चालत आहात की हे बघा, इथे काराम मंदिराचं उत्तर जाऊया, पण हा बंद आहे. दाखव तुम्हाला. तर तुम्हाला थोडं पुढे जायला लागतं आणि तिकडून मग तुम्हाला मेन दरवाजा भेटतो. मित्रांनो, तुम्ही सरळ इथून आलात की बघा, हे पूर्वद्वार आहे. इथं आता रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर इथून तुम्ही मंदिरात प्रवेश केल्या केल्यास तुम्हाला मारुतीरायांचे दर्शन होते. मित्रांनो, मंदिराच्या गर्भगृहामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. मी माझ्या मोबाईल कॅमेऱ्याचा झूम सक्तीचा थोडा वापर करत होतो. मंदिराच्या सभोवतालीचा परिसर हा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे आणि तेथील मंदिरावरील नक्षीकाम बघण्यातच तासनतास निघून जातील. इतके खूप असे सुंदर असे नक्षीकाम या मंदिरावर केलेले आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तांब्या आणि पितळेच्या देवांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्हाला आवडल्यास तर तुम्ही इथून विकत घेऊ शकता.
मित्रांनो, काळाराम मंदिरचा या साईडला आहे. तिथून तुम्ही हे बघा, ही रेड कलरची बिल्डिंग्स आहे, इथून सरळ वरती जायचा म्हणजे तुम्ही सीता गुफाच्या इकडे जाऊ शकता. तर मित्रांनो, त्या साईडून खालून आलात की हे बघा, तिथे आहे तिथे ती गुफा काय नाही. तिकडे त्या साईडला चप्पल स्टँड आहे, त्या साईडला इथे. सीता गुफाचे दर्शन झाल्यानंतर नाशिक पंचवटीमधील इतर ठिकाणी फिरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला रिक्षा करावी लागेल, जी सीता गुफाच्या बाहेरूनच भेटेल. 200 ते 300 रुपयाच्या मध्ये तुम्ही एक रिक्षा घेऊ शकता आणि इतर ठिकाणी फिरू शकता. आम्हाला जे रिक्षावाले भेटले ते खूप छान आहे ना. हा रस्ता आणि हे नदी लागते ना, हे लक्षभर रेखा होते पूर्ण मध्यभागी कुठली आहे. इकडं सीतामाता पूर्वीच्या दिशेला इकडं पुढं भिक्षा द्यायला रावणाला आली. आता राईट हाताला तुमच्या मंदिराचं निर्माणचं काम चालू आहे. त्या जागेवर बुधवारच्या दिवशी दुपारी 12 वाजता सीतामाता हरण झालेली. ह्या जागेवर रावण मातेला श्रीलंकेत घेऊन गेला. ती जागा मंदिरात काम चालू आहे का इथे? पण दर्शन करता येतं. ओके. दुसरी गोष्ट इकडे काट्या मारुती पांडवांना साक्षात बजरंगबलीने इथं दर्शन दिलेलं आहे. ती स्वयंभू मूर्ती बनवलेली नाही. मित्रांनो, इथे आहे काटा मारुती मंदिर आहे बघा. लोक इथे भारताची सगळ्यात मोठी प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे बघा, माझ्या पाठी आहे. 71-72 फीटची मूर्ती आहे. आता आम्ही आलेलो आहोत लक्ष्मण मंदिराच्या इथे. तेथील बाहेरील भिंतीवर तुम्हाला रामायणातील चित्रीकरण केलेले दिसते. मित्रांनो, हे आहे लक्ष्मण मंदिर. जिथे लक्ष्मण आपले शेषनाग रूपामध्ये विराजमान आहेत. मित्रांनो, हा आहे गोदावरी घाट. इथे गोदावरी आणि एक नदी, असे दोन, अजून एक नदी, त्यांच्या संगम होते इथे. हे बघा इथे पुढे. मित्रांनो, ह्या घाटावरच गोदावरी आणि कपिला या दोन नद्यांचा संगम आहे. मित्रांनो, शेवटी तुम्ही या सर्व धर्म मंदिरामध्ये दर्शन घेतलं की तुमची यात्राही संपन्न होते. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे की रामकुंडाच्या परिसरामध्ये नाश्ता करत असताना जी मिसळ तुम्हाला बाहेर 60 रुपयाची मिळते, ती मिसळ ह्या ठिकाणी 120 रुपयाच्या दरात मिळते. तर तुम्ही जेवण करत असाल तर
मेनू कार्ड बघून व त्यावरील रेट बघूनच हॉटेलमध्ये नाश्ता करत जा. तर पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.